महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिनमा। महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे परंतु बदलत्या राजकीय संस्कृतीशी तडजोड न करणारे ध्येयवादी नेते अलीकडच्या काळात राजकारणातून एक एक करून बाहेर फेकले गेले। गडहिंग्लजचे श्रीपतराव शिंदे हे त्यापैकीच एक। अखेरच्या श्वासापर्यंत समाजवादी विचारसरणीशी निष्ठा बाळगलेल्या श्रीपतराव शिंदे यांच्या पुढच्या पिढीने भारतीय जनता पक्षाचा रस्ता धरलाय। श्रीपतरावांच्या कन्या स्वाती कोरी यांनी भाजपमध्ये प्रवेश करताना कोल्हापूर जिल्ह्यातल्या समाजवादाच्या शवपेटीवर शेवटचा खिळा ठोकलाय। याच घडामोडी संदर्भात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहोत। नमस्कार, मी विजय चोरमारे, आपण पाहताय महाराष्ट्र दिनमान। गडहिंग्लजच्या माजी नगराध्यक्ष स्वाती कोरी यांची दखल घ्यावी अशी परिस्थिती नाही आणि त्यांचे राजकारणी तेवढे प्रगल्भ नाही, परंतु शेवटच्या श्वासापर्यंत समाजवादी विचारसरणीची कास न सोडणाऱ्या श्रीपतराव शिंदे यांच्या कन्या म्हणून त्यांची दखल घेणं भाग पडतं। भाजपमध्ये प्रवेश करून त्यांनी आपल्या वडिलांच्या विचारसरणीला श्रद्धांजली वाहिली म्हणून त्यांची दखल घेणं भाग पडतं। परवा गडहिंग्लजमध्ये उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक यांच्या उपस्थितीत त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला। वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कागल मतदारसंघात गडहिंग्लज शहर येतं। विधानसभेला मुश्रीफ यांचं वर्चस्व आहेच, परंतु आता नगर परिषद सुद्धा त्यांनी ताब्यात घेतली। मुश्रीफ यांचा मुकाबला करण्यासाठीच स्वाती कोरी यांनी नगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्ष, जनसुराज्य शक्ती या पक्षांसोबत आघाडी केली होती, परंतु त्या आघाडीचा मुश्रीफ यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पुढे निभाव लागला नाही। नगरपालिका निवडणुकीत भाजपशी आघाडी करून एक पाऊल पुढे टाकलेल्या स्वाती कोरी यांनी आता जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर थेट भाजपमध्ये प्रवेश करून पुढचं पाऊल टाकलंय। त्यांच्या भाजप प्रवेशानं पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे की सत्तेशिवाय राजकारण करण्याची कुणाचीही तयार नाही। मुश्रीफ यांच्या दबावाच्या राजकारणाला कंटाळून आपण भाजपमध्ये प्रवेश करीत असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। गडहिंग्लज हा खरं तर मूळचा काँग्रेसचा बालेकिल्ला। 60 वर्षापूर्वी तिथे जनार्दन पेडणेकर, एस एन खन्ना आणि श्रीपतराव शिंदे यांनी समाजवादी विचारसरणीचं बीज रोवलं। पेशानं वकील असलेल्या श्रीपतराव शिंदे यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात 1956 साली समाजवादी पक्षातून झाली। 1974 मध्ये त्यांनी गडहिंग्लज नगर परिषदेची निवडणूक लढवली आणि नगरपालिका शिक्षण मंडळाचे ते पहिले सभापती बनले। नगरपालिकेनंतरचा पुढचा टप्पा स्वाभाविकपणे विधानसभेचा होता। गडहिंग्लज हा काँग्रेसचा बालेकिल्ला। डॉक्टर एस एस घाळी हे स्थानिक पातळीवरचं मोठं प्रस्थ होतं। 1985 साली डॉक्टर घाळी यांचा पराभव करून श्रीपतराव शिंदे पहिल्यांदा विधानसभेत पोहोचले। त्यानंतर 1990 मध्ये त्यांनी विधानसभा निवडणुकीत बाबा कुपेकर यांना पराभूत केलं। काँग्रेसमधल्या गटबाजीचा फायदा घेत त्यांनी 2 वेळा गडहिंग्लजमधून आमदारकी मिळवली। काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात त्यांनी समाजवादी विचारांच्या कार्यकर्त्यांची फळी निर्माण केली। निव्वळ सत्तेचं राजकारण न करता कार्यकर्त्यांची वैचारिक जडणघडण करण्याचा प्रयत्न ते करीत होते। त्याचंच फळ त्यांना विधानसभेच्या लागोपाठच्या 2 निवडणुकांच्या मधल्या विजयाच्या रूपाने मिळालं। गडहिंग्लज नगरपालिकेवर त्यांची सत्ता होती। गडहिंग्लज सहकारी साखर कारखान्यावर त्यांनी दीर्घकाळ त्यांची सत्ता होती। म्हणजे हा साखर कारखाना आप्पासाहेब नलवडे यांनी स्थापन केलेला। स्वतः नलवडे यांना 12-13 वर्षेच सत्ता मिळाली। या उलट श्रीपतराव शिंदे 23 वर्षे या कारखान्याचे अध्यक्ष होते। श्रीपतरावांचा राजकीय प्रवास मोठा रोमहर्षक आहे। म्हणजे आणीबाणीच्या काळात त्यांनी 1.5 वर्षे तुरुंगवास भोगला। एस एम जोशी, नानासाहेब गोरे, प्रधान मधु दंडवते यांच्यासारख्या नेत्यांचं प्रेम आणि सहवास त्यांना लाभला। मूळचे आक्रमक स्वभावाचे श्रीपतराव शिंदे या थोर नेत्यांच्या सहवासात प्रगल्भ बनले। नंतरच्या काळात महाराष्ट्रात जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष बनण्यापर्यंत राज्य पातळीवर त्यांनी आपलं महत्त्व त्यांचं वाढलेलं होतं। म्हणजे राष्ट्रसेवा दलाच्या मुशीतून श्रीपतरावांच्या नेतृत्वाची दळणघडण झाली होती। श्रोत्यांना आपले मुद्दे पटवून देण्यात ते माहीर होते। साखर कारखान्याचं अध्यक्षपद भूषवतानाही त्यांनी कारखान्याच्या माध्यमातून विविध चळवळींना बळ द्यायचा प्रयत्न केला। म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यात शिरोळ तालुक्यात सहकार महर्षी आप्पासाहेब उर्फ सारे पाटील यांच्या नेतृत्वाखाली दत्त सहकारी साखर कारखाना असेल किंवा वाळव्याचा नागनाथ अण्णा नायकोडी हुतात्मा सहकारी साखर कारखाना असेल, या दोन्ही साखर कारखान्यांच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं
वेगवेगळ्या चळवळींना मदत केली जाते, ताकद दिली जाते. श्रीपतराव शिंदे यांनी त्याच पद्धतीनं गडहिंग्लज साखर कारखान्याच्या माध्यमातून आणि गडहिंग्लज नगरपालिकेची सत्ता त्यांच्याकडे होती, त्यांच्या माध्यमातून अनेक चळवळींना बळ द्यायचा प्रयत्न केला. नगरपालिकेच्या मार्फत त्यांनी अनेक साहित्यिक सांस्कृतिक उपक्रमही राबवले. एकूण राजकीय कारकिर्दीत श्रीपतरावांनी 8 वेळा विधानसभा, एकदा लोकसभा, 2 वेळा जिल्हा परिषद, एकदा विधान परिषद निवडणूक लढवली. 2 वेळा ते आमदार झाले. राजकारणात वाटचाल करताना गडहिंग्लज विभागातील उपविभागातल्या गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांच्यासाठी त्यांनी एडी शिंदे अभियांत्रिकी पदवी आणि पदविका महाविद्यालय सुरू केलं. राधाबाई शिंदे फार्मसी महाविद्यालय, रचना पब्लिक स्कूल यांची स्थापना केली. त्यांनी संस्थात्मक काम म्हणावं तर एवढंच उभं केलं. या पलीकडे त्यांनी संस्थात्मक काम उभं केलं नाही. एक प्रसंग इथं मुद्दाम मला सांगावा असा वाटतो. म्हणजे 1999च्या विधानसभा निवडणुकीत जनता दलानं राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर आघाडी केली होती. आघाडीच्या धोरणानुसार विद्यमान आमदारांना उमेदवार देण्यात येणार होती. गडहिंग्लजमधून 1995 साली बाबा कुपेकर निवडून आले होते. कुपेकर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार होते आणि त्यातही शरद पवार यांच्या अत्यंत निकटवर्ती. स्वाभाविकपणे ती जागा त्यांच्याकडेच जाणार होती. श्रीपतराव शिंदे यांची ही मतदारसंघात मजबूत वोट बँक होती. 1985 आणि 1990 अशा 2 वेळा ते निवडून आले होते. यावेळी विधानसभेचा अर्ज भरण्यासाठी श्रीपतराव शिंदे यांनी तहसीलदार कार्यालयावर मोठी मिरवणूक काढली, शक्ती प्रदर्शन केलं. म्हणजे जनता दल आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी असताना सुद्धा श्रीपतराव आणि बाबा कुपेकर विरोधी लढतील का काय असे चित्र निर्माण झालं होतं. कार्यकर्त्यांच्यामध्ये प्रचंड उत्साह होता. पण अर्ज भरण्यापूर्वी झालेल्या प्रचंड सभेत त्यांनी अचानक जाहीर केलं की आघाडीचा धर्म म्हणून मी अर्ज भरणार नाही. म्हणजे अर्ज भरण्यासाठी काढलेल्या मिरवणुकीत त्यांनी सांगितलं की आपण अर्ज भरणार नाही, आपण बाबा कुपेकर यांचं काम करायचं आहे. म्हणजे उभी हयात कुपेकर यांच्या विरोधात लढण्यासाठी घालवलेल्या कार्यकर्त्यांची त्यावेळची प्रतिक्रिया काय असेल कल्पना केली बरी. कार्यकर्त्यांनी प्रचंड विरोध केला, आक्रोश केला, परंतु श्रीपतराव बदले नाहीत, आपल्या निश्चयापासून ढळले नाहीत. त्या निवडणुकीत त्यांनी कुपेकर यांना पाठिंबा दिला आणि कुपेकर मोठ्या मताधिक्यानं निवडून आले. श्रीपतराव शिंदे केवळ राजकीय नेते नव्हते, तर गडहिंग्लज, चंदगड, आदरा, निपाणी, संकेश्वर या परिसरातल्या विविध पर्यटनवादी चळवळींचे ते पाठीराखे होते. देवदाशीच्या चळवळीला त्यांनी पाठिंबा दिला. तंबाखूच्या निपाणीच्या आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग होता. म्हणजे त्या परिसरात झालेल्या ज्या काही चळवळी होत्या त्या सगळ्या चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग होता, त्यांचा पाठिंबा असायचा. व्यक्तिगत राजकारणासाठी अडचणीच्या ठरणाऱ्या अनेक चळवळींच्या मध्ये त्यांनी सहभाग घेतला. चळवळ आणि राजकारण याची कधी गल्लत केली नाही, की आपल्या राजकारणासाठी कुठल्या चळवळीचा कधी बळी घेतला नाही. धर्मांध शक्तींच्या आव्हानाचा मुकाबला करण्यासाठी व्यक्तिगत नुकसान सोसून त्यांनी शक्य त्या सर्व तडजोड केल्या. अखेरपर्यंत त्यांनी धर्मनिरपेक्ष विचारधारेची कास सोडली नाही. कम्युनिस्ट पक्षाचे गोविंदराव पानसरे, शेतकरी कामगार पक्षाचे प्राध्यापक ND पाटील हे कोल्हापूर जिल्ह्यातले महाराष्ट्राला ज्ञात असलेले मोठे नेते होते. सत्तेच्या माध्यमातून रचनात्मक काम उभे करणारे श्रीपतराव शिंदे त्याच पंक्तीतले तेवढ्याच मोलाचे नेते होते. श्रीपतरावांनी आयुष्यभर ज्या शक्तींच्या विरोधात संघर्ष केला त्याच शक्तींच्या सोबत त्यांच्या कन्या स्वाती कोरी यांनी जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. श्रीपतराव शिंदे यांचा गडहिंग्लजमध्ये दखलपात्र गट होता. त्याचं नेतृत्व स्वाती कोरी यांच्याकडे होतं. आता त्या भाजपमध्ये गेल्या आहेत. श्रीपतरावांचे कार्यकर्ते हे विचारांशी बांधिलकी असणारे होते, त्यामुळं ते त्यांच्यासोबत किती प्रमाणात जातात हे बघावं लागणार आहे. धन्यवाद.